मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. अर्जुनने काल या सचिनला त्या साक्षीबरोबर पाहिलेलं असतं. अर्जुनला कळलेलं नाहीये की ती साक्षी आहे, पण एका दुसऱ्याच मुलीसोबत या सचिनला बघितल्यावर अर्जुनचं डोकं सरकलंय. एवढा संतापलेला असतो अर्जुन. सचिनला त्याने त्या हॉटेलमधनं असं कॉलरला धरूनच आणलंय बाहेर आणि त्याच्या गाडीमध्ये असं फेकलंय, अक्षरशः फेकलंय बरं का. आणि आता तो स्वतः सुद्धा अर्जुन गाडीमध्ये बसतो आणि गाडीचा दरवाजा बंद करून घेतो. गाडी एका वेगळ्याच ठिकाणी आणतो बरं का अर्जुन. आता इकडे साक्षी विचार करत असते, सचिन अजून का आला नाही? अरे, सचिनने माझी गाडी पाहिलीच नाही का? तो ऑलरेडी माझी गाडी न बघता बसला असेल का तिकडे? काय झालं असेल? सचिनला फोन करते, असं म्हणून ही साक्षी आता फोन करत असते सचिनला बरं का. आता यांनी स्क्रीन सर्व्हर पण साक्षीचंच लावलंय बरं का. म्हणजे फोन आल्यावरती फोटो दिसतो ना, तसा फोटो दिसतोय साक्षीचा. अर्जुनने काही बघितला नाहीये तो फोटो. सचिन आता पटकन त्याचा फोन लॉक करून टाकतो आणि अर्जुनला विचारतो, काय झालंय अर्जुन, इतका का चिडलायस तू? अरे, तू काही बोलत का नाहीयेस? सचिनला काहीच कल्पना नाहीये अर्जुन का चिडलाय म्हणून. सचिनने पटकन त्याचा फोन लॉक केलाय. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन आता गाडी एका बाजूला आणतो एका ठिकाणी बरं का, त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन येतो या सचिनला. सचिन म्हणत असतो, काय झालंय अर्जुन, तू बोलत का नाहीयेस? अरे सांग ना, काय झालंय? पण अर्जुन एक शब्द पण बोलत नसतो सचिनशी आणि खूप राग गाडी चालवत असतो. इकडे साक्षी विचार करते, मला आता इथे जास्ती वेळ थांबता येणार नाही. अर्जुनने मला इथे बघितलं तर. आणि आता साक्षी सुद्धा तिची गाडी घेऊन तिथून निघून जाते. या गाड्या वेगवेगळ्या दिशेला होत्या बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. आता अर्जुनने त्या सचिनला त्याच्या ऑफिसमध्ये आणलाय बरं का. आता सचिनला घाम फुटलेला असतो, पण अजूनही सचिनला कळलेलं नाहीये की अर्जुन का चिडलाय. अर्जुन म्हणतो, काय झालं रे तुला सचिन, भेटायचंय का तुला कोणाला? लगेच सचिन म्हणतो, अरे ऍक्च्युली अर्जुन मीटिंग होती माझी. मग अर्जुन म्हणतो, कुठे आहे रे तुझी मीटिंग? चेन्नई? कुठे आहे तुझी मीटिंग? दिल्लीला आहे, कॅनडा आहे का हॉटेल पर्ल मध्ये तुझी मीटिंग आहे? आता सचिन म्हणतो, अरे हो अर्जुन, हॉटेल पर्ल मध्येच होती माझी मीटिंग, आपण भेटलो तेव्हा तिथेच मीटिंग होती. पण काय रे अर्जुन, काय झालं मगाशी? तू माझी कॉलर वगैरे पकडली. अरे व्हॉट्स द मॅटर, इथे का घेऊन आलायस तू मला? अर्जुन म्हणतो, काय रे सचिन, तुला खरंच कळत नाहीये का? ऍक्टिंग करतोयस तू माझ्यासोबत, जशी अस्मिताई समोर करतो नेहमी तिच्यावर प्रेम असण्याची. सचिन घाबरतो आणि म्हणतो, अरे असं का बोलतोयस तू अर्जुन? आता अर्जुन म्हणतो, हो बरोबर बोलतोय मी. अस्मिता ताईवर प्रेम असल्याचं नाटक, चेन्नईला जातोय, दिल्लीला जातोय, असं फक्त खोटं सांगतोस घरी. आणि तिथे तिथे हॉटेलमध्ये बसून एका मुलीसोबत कसले चाळे करतोस रे, किस करत होतास ना त्या मुलीला? असं बोलल्या बोलल्या सचिन घाबरतो बरं का आणि म्हणतो, अरे अर्जुन काय बोलतोयस तू, मला काही कळत नाहीये. आणि मग उगाच काहीतरी कळल्यासारखं नाटक करतो बरं का सचिन आणि म्हणतो, अरे हां, अच्छा अच्छा, ओ हो अच्छा, समजलं मला अर्जुन. अरे मगाशी तू हॉटेलमध्ये बघितलंस ना, अच्छा अच्छा, ती माझी कलीग आहे रे. अरे तिकडे फॉरेनला अशीच थोडी पद्धत असते रे. आता मात्र अर्जुन खूप संतापलेला आहे बरं का. अर्जुन आता उठून उभा राहतो आणि म्हणतो, मूर्ख समजतोस का रे मला सचिन? मूर्ख समजतोस काय? मला समजत नाही का कुठे काय कसं कोणाला ट्रीट करतात ते? अर्जुन म्हणतो, तू काय मूर्ख समजतो का रे मला? अरे एका कलिगला कसं ट्रीट करतात आणि एका गर्लफ्रेंडला कसं ट्रीट करतात हे काय समजत नाही का मला? मूर्ख समजला सचिन मला तू? असं म्हणून अर्जुन आता त्याच्या समोर आलाय बरं का. आता सचिन तरी सुद्धा खोटं बोलतो बरं का आणि म्हणतो, नाही नाही रे अर्जुन, अरे गर्लफ्रेंड नाही नाही, तुझा गैरसमज झालाय रे अर्जुन काहीतरी. सचिन पण आता उठून उभं राहतो बरं का आणि म्हणतो, अरे खरंच अर्जुन, मी तर फक्त तिच्या गालावर. आता तो पुढे काही बोलणार सचिन, तेवढ्यात याने सनकन कानाखाली वाजवली अर्जुनने सचिनच्या. आणि म्हणतो कसा, सचिन तुला बोलताना सुद्धा लाज वाटत नाहीये का रे? एक लक्षात ठेवायचं सचिन, एक लक्षात ठेव, अख्ख्या जगाशी तू खोटं बोलू शकतोस, पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारशी तू खोटं नाही बोलू शकत, लक्षात ठेव. अर्जुनने आता त्या सचिनची कॉलर धरली आहे बरं का. आणि अर्जुन म्हणतोय, आता जे विचारतोय ना तुला ते नीट नीट लक्षात ठेव. मला खरं खरं सांग, तुझं अफेअर सुरू आहे ना? बोलतोस का? चल बोल पटकन. सचिन म्हणतो, अरे अर्जुन, अगदी अफेअर म्हणून नाही, पण. अर्जुन म्हणतो, पण काय? पण काय बोलतोस का? सचिन म्हणतो, हो अरे अर्जुन, फक्त भेटतो आम्ही अधेमध्ये. अरे म्हणजे ऑनलाईन भेटलो होतो आम्ही. मी मी इथे इथे आल्यावर अरे रेग्युलरली भेटायला लागलो तिला. आता सचिन जरा तुटक तुटक बोलतोय बरं का. अर्जुनच्या लक्षात आलंय, म्हणजे चेन्नई, दिल्ली, मीटिंग सगळं तुझं खोटं होतं ना सचिन? सगळं खोटं होतं ना? डिस्कस्टिंग यू आर सचिन.
खरंच यू आर डिस्कस्टिंग. अस्मिताई म्हणत होती की तिला डाऊट आलाय तुझ्यावरती. तिने एका मुलीसोबत तुला पाहिलं हे ती सांगत होती आम्हाला वारंवार. पण आम्ही तिच्यावर विश्वास नाही दाखवला, तुझ्यावर विश्वास दाखवला रे. कारण तुझ्यावर विश्वास होता ना आमचा. लगेच सचिन म्हणतो, सॉरी रे अर्जुन, अरे मला अस्मीला नव्हतं दुखवायचं रे. माझं अस्मीवरती खूप खूप प्रेम आहे अरे अर्जुन. कसला खोटारडा आहे बघा ना हा सचिन. आता म्हणतो कसा, माझं अस्मीवर खूप प्रेम आहे रे अर्जुन. आता हा अर्जुन म्हणतो, खरंच तुझं प्रेम आहे? काय बोलतोय सचिन? आता सचिन म्हणतो, प्लीज अरे अर्जुन तू चिडू नकोस रे असं. अरे आय एम अ पार्ट ऑफ युअर फॅमिली. मग अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा तुला हे कळत असून तू अफेअर केलं? सचिन म्हणतो, प्लीज प्लीज अरे अर्जुन नको चिडूस ना. अरे ही शेवटची चूक समज आणि माफ कर ना मला अर्जुन. प्लीज प्लीज मी पुन्हा नाही करणार रे हे सगळं असं. हा सचिन अर्जुनचा हात धरत असतो बरं का आणि त्याला म्हणत असतो, प्लीज जाऊ दे ना, सोड ना रे अर्जुन, प्लीज माफ कर ना एकदा मला. अर्जुन आता त्याचा हात झटकतो आणि म्हणतो, अस्मिताई जर प्रेग्नेंट नसती ना सचिन, तर मी तुला फरफटत तिच्या समोर नेलं असतं आणि तिच्या पायावर डोकं ठेवायला लावलं असतं. सचिन तुला माफ नसतं केलं मी, लक्षात ठेव. असं म्हणून तो पुन्हा त्याची कॉलर धरतो बरं का आणि पुन्हा त्याला असं झटकतो. सचिन म्हणतो, अरे असं काय करतोस अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुला पोलिसात दिलं असतं रे मी. आता सचिन म्हणतो, अरे असं नको करूस अर्जुन. अरे अस्मिताला हा धक्का सहन होणार नाही रे. अरे अस्मीची कंडिशन नाजूक आहे रे, ती प्रेग्नेंट आहे ना. अर्जुन म्हणतो, म्हणूनच तू आता माझ्या समोर 2 पायावर उभा आहेस रे सचिन. तू केलेला जो फ्रॉड आहे ना, इमोशनल अब्युजची केस टाकून दिली असती तुझ्यावर सचिन मी आणि जेलमध्ये टाकलं असतं तुला. सचिन सॉलिड घाबरतो बरं का आता. म्हणतो, नको रे अर्जुन असं नको करू. चूक चूक झाली रे बाबा, पहिली आणि शेवटची चूक झाली आहे असं समज रे बाबा अर्जुन, प्लीज. आता अर्जुन खूप चिडलाय बरं का. अर्जुनने धमकी दिली आता सचिनला. अर्जुन म्हणतोय सचिनला, ही चूक पहिल्यांदा सुद्धा करायची नसते सचिन. आय विश मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता संबंध तोडता आले असते तर बरं झालं असतं. अस्मिताईमुळे मला माझे हात बांधले गेलेत. शेवटचं सांगतोय तुला सचिन, लक्षात ठेव. हे जे काही तुझं अफेअर वगैरे सुरू आहे ना, हे आत्ताच्या आत्ता संपलं पाहिजे, लक्षात ठेव. आता जर पुन्हा तू दिसलास कुठल्या दुसऱ्या मुलीकडे बघताना जरी दिसलास ना, तर याद राख, गाठ माझ्याशी आहे सचिन. सचिन इतका घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही रे अर्जुन, आता आता मी कधीच नाही भेटणार त्या मुलीला. ही माझी शेवट. आता तो काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, शेवटचा चान्स समज. पुन्हा जर मला दुसऱ्या मुलीसोबत दिसलास ना, तर तुला संपवून टाकेल मी सचिन, लक्षात ठेव. सचिन देवाकडे एकच प्रार्थना कर की मी तुला देवाघरी नाही जेलमध्ये पाठवेल. आता सचिनला घाम फुटलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा हा भाग. अर्जुन आता असं धमकवतो त्या सचिनला आणि सचिनकडे रागाने बघत असतो बरं का. सचिन आता त्याला सॉरी म्हणायला जाणार तेवढ्यात अर्जुन त्याच्या तोंडावरती असा हात म्हणजे लांबून असं म्हणतो, त्याला काही गरज नाही तुझ्या सॉरीची म्हणून. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो. अशा लोकांसोबत असंच वागायला पाहिजे. अस्मिताचा नवरा स्वतःला जास्तीच हिरो समजत होता ना, अर्जुनने त्याची चांगली जिरवली आज. मजा आ गया बॉस. असो, पण आता हा सीन झाल्यानंतर पुढच्या सीन मध्ये त्यांनी एक जाहिरात केली आहे. सायली आता तिथे किचन मध्ये असते आणि अर्जुनची मान दुखत असते. आल्या आल्या तो तिथे डायनिंग टेबलवर बसतो. सायली म्हणते, काय हो काय झालं, आजही अगदी दमल्यासारखे दिसताय. अर्जुन म्हणतोय सायलीला, अगं हो आज ऑफिसमध्ये मीटिंग वगैरे खूप होत्या, दगदग झाली जरा, त्यामुळे जरा मान दुखते. आता सायली ते पेन किलर आणते आणि ते बाम काहीतरी आहे आणि तो आणते आणि म्हणते, हे लावा, याला अजिबात चिकटपणा नाहीये बरं. आणि अर्जुन ते हातात घेतो, मग म्हणते, मी लावून देते तुम्हाला, हे खूप इफेक्टिव्ह आहे, अगो आरामही पटकन मिळेल तुम्हाला. असं म्हणून आता अर्जुनने ते लावलंय त्याच्या मानेला थोडंसं. एका ब्रँडची त्यांनी इथे जाहिरात केली आहे. अर्जुन ते तिथे लावतो मानेला आणि म्हणतो, हो ग बायको, खरंच की लगेच फरक जाणवला ग, छान वाटतंय आराम आता. सायली म्हणते, बघा आता निदान जेवायला तरी आमच्या सोबत बसाल तुम्ही. नाही, या अंगदुखीमुळे जेवायला बसल्यावरही थकून जात होतात तुम्ही. अर्जुन म्हणतो, नाही नाही आता असं होणार नाही, झालं दुखणं गायब. जाहिरात होती प्रेक्षकांनो त्यांनी केलेली. आता इथून पुढचा सीन घेतलाय नागराज आणि सुमनचा. हा सीन सुद्धा तुम्हाला आवडणार आहे. सायलीने चांगलाच आत्मविश्वास दिलेला आहे या सुमनला आणि तो आपल्याला आता दिसलाय आणि नागराजला घाबरलाय त्या सुमनला असं पाहून. सुमन खोलीत येते तेव्हा नागराज म्हणतो, काय ग, मागितल्याशिवाय चहा देणार नाहीये का मला? कधीच आलोय मी इथे घरी. आता सुमन म्हणते, मला काय माहिती तुम्हाला चहा पाहिजे, तुम्ही मागितला तर मी देईल ना चहा. नागराज म्हणतो, कळलं ना तुला आता, आण जा चहा, आण जा.
नागराज असं म्हटल्या म्हटल्या सुमन म्हणते माझं काम झाल्यावर आणेल चहा. नागराज सुमनवर ओरडून म्हणतो, ए सुमन, तुझं काम काय एवढं महत्वाचं आहे का ग? तू काम केलं नाहीस तर देशाचा कारभार नाही थांबणार आहे. चहा आण सुमन. सुमन आता मोठ्यानेच ओरडते नागराजवर आणि म्हणते, माझं काम तेवढंच महत्वाचं आहे जेवढा तुमचा चहा. चहा करता करता मी जेवणाच्या तयारीला लागेल आणि आधी माझं हे काम होऊन जाईल. मग एवढं काम झालं की मग जाते खाली. आता जेव्हा सुमन असं बोलते ना तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो, फार बोलायला लागलीस हं सुमन तू. तुला तर ना मी आता खुर्चीहून उठतो आणि सुमनच्या समोर येतो. सुमन तेवढ्याच आवेगाने या नागराजच्या समोर येते. नागराज म्हणतो, चाल खाली जा, चहा दे मला. आता ही सुमन अशी राग राग पाहत असते बरं का नागराजकडे. नागराजला थोड्या वेळ कळतच नाही, पण तरी नागराज अरेरावी करतो आणि म्हणतो, ए सुमन, चहा दे म्हणलं की द्यायचा हं?" ती सुमन म्हणते, तुम्ही दारू पिऊन आलात? नागराज खूप समोर उभा असतो ना तिच्या, कदाचित तिला वास आला असावा. मग आता नागराज चिडून म्हणतो, ए सुमन, तुला काय करायचं, अशी झापड देतो ना तुला. असं म्हणून नागराजने सुमनवर हात उचलला. आता सुमन तो हात तेवढ्याच आवेगाने आणि वेगाने असा परतवून लावते आणि झटकते त्या नागराजचा हात. नागराजला म्हणते, माझ्या अंगावर हात उचलायचा नाही हं. मी तुमची बायको आहे, तुमच्या मालकीची वस्तू नाहीये. खाली यायचं, मग मी चहा करेल आणि पुन्हा दारू पिऊन घरात यायचं नाही, नाहीतर हे सगळं मी भाऊजींच्या कानावर घालेल. असं म्हणून सुमन तिचं तिचं ते काम करते, म्हणजे कपडे वगैरे कपाटात ठेवते आणि मस्त आरामात तिथून खोलीतून निघून जाते. नागराजला कळलंच नाही नेमकं काय झालंय. नागराज आता एकदम स्तब्ध झालाय बरं का. मस्त, व्हेरी गुड सुमन, व्हेरी गुड. छान दाखवलाय हा सीन सुद्धा. आता सायलीबाई अर्जुनशी गप्पा मारताना दाखवलाय पुढच्या सीन मध्ये. अर्जुन टेन्शन मध्ये आलाय बिचारा आता या सचिनच्या प्रकरणामुळे. सायली बोलत असते, अहो आज सुमन काकूंना छान मी सांगितलं, त्यांना आता चांगला आत्मविश्वास आलाय, असं ती अर्जुनशी गप्पा मारत असते. पण अर्जुनची तंद्री लागलेली असते. आज दिवसभर जे झालं ते सगळं त्याला आठवत असतं अर्जुनला. सायली म्हणते, अहो काय झालं, लक्ष आहे ना तुमचं माझ्या बोलण्याकडे? सायली बोलत असते सुमनबद्दल, पण अर्जुनचं लक्षच नसतं. सायली म्हणते, अहो मी काहीतरी बोलते, तुमचं लक्ष नाहीये. सायली आता अर्जुनच्या जवळ जाते आणि त्याच्या हाताला हात लावून म्हणते, अहो काय झालंय, कसला विचार करताय एवढा? अर्जुन खूप डिस्टर्ब झालेला असतो बरं का. सायली म्हणते, मला जाणवलं होतं फोनवरच तुम्ही खूप अस्वस्थ होतात. काय झालंय, तुमचं लक्ष नाहीये कशातच. अहो काय झालंय सांगा ना मला, कसला एवढा विचार करताय? अर्जुन आता एकदम म्हणतो, ए सायली, अगं अस्मिताई ठीक आहे ना? पण आधी तो मनातल्या मनात विचार करतो, काय झालंय बायको, काय नाही, हे कसं सांगू मी ग तुला? सचिन बद्दल कोणाजवळ मला हे बोलता पण येत नाहीये. खूप विचित्र चाललंय हे सगळं, हे चुकीचं आहे. आता अर्जुन हे विचार करत असतो मनात, साहजिक आहे प्रेक्षकांनो. आता सचिन जो काही हे चाळे करतोय ना, ते सांगणं हे अपमानास्पद आहे ना. कुठल्या माणसाला वाटेल की आपल्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल असं बोलावं? त्याला खूप गिल्टी फील होत असतं, त्याला बिचारायलाच वाटत असतं की सांगू नये. पण आता सायली म्हणते, अहो तुम्ही सुमन काकूबद्दल विचार करताय का? तुम्ही टेन्शन नका घेऊ, त्या नागराज काकांसमोर ठाम उभ्या राहतील बघा. अर्जुन अजूनही अस्वस्थच असतो. आता तो सुमनचा विषय सोडून एकदम म्हणतो, ए सायली, अस्मिताई ठीक आहे ना ग? सायली म्हणते, हो. असं का विचारताय, काय झालं? अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, ते काय ना अस्मिताईचा जरा मूड आजकाल वेगळा असतो ना, म्हणून सहज विचारलं. सायली म्हणते, अहो मला तर तुमचाच मूड जरा वेगळा वाटतोय, काय झालंय? अर्जुन म्हणतो, अगं काही नाही ग, सहज आपलं ते केसेस वगैरे जरा त्याचाच विचार चालू असतो ना डोक्यात, जरा थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं. सायली म्हणते, तुम्ही ना खूप विचार करता सगळ्या केसेस. अहो या केसेसच्या गर्दीमध्ये माझाही विचार ठेवा की डोक्यामध्ये. मग अर्जुन अशी थोडी स्माईल करतो चेहऱ्यावर. सायली म्हणते, बघा बघा, आता स्माईल केल्यावर किती गोड दिसतायत. अर्जुनने स्माईल केलीये खरी, पण अजूनही तो खूप डिस्टर्ब आहे. ते सायलीच्या लक्षात आलंय. आता सकाळ झालेली दाखवली आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड पण छान आहे आणि येणारे सगळे एपिसोड मस्त असणार आहेत. अर्जुन सकाळी नाश्त्याला बसलाय, पण अजूनही तो डिस्टर्बच आहे. सचिनने केलेलं जे काही आहे ना, ते त्याला खूप लागून गेलंय प्रेक्षकांनो. आता या कल्पनाताई म्हणत असतात, अरे बाबा सचिन तुला, सॉरी, अरे बाबा अर्जुन तुला पोहे वाढू का? अर्जुनचं लक्षच नसतं. प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे तुझी आई तुला काहीतरी म्हणते, कुठे लक्ष आहे तुझं? अर्जुन म्हणतो, सॉरी ग मम्मा, अगं काय म्हणत होतीस? कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन तुला पोहे देऊ का थोडे? आता अर्जुन म्हणतो, नको मम्मा, मला पोहे नकोय. अस्मिताई कुठे आहे? आली नाही अजून नाश्त्याला? अस्मिताई ठीक आहे ना मम्मा? कल्पनाताई म्हणतात, हो अरे अर्जुन, अस्मी ठीकच आहे, असं का विचारतोयस तू? अरे मगाशी तिच्या मैत्रिणीशी बोलत होती फोनवर, मला म्हणाली येतेच नाश्त्याला. काय झालंय तुला अर्जुन?
प्रेक्षकांनो, हा जो रिव्ह्यू आहे तो तुम्ही रिव्ह्यू विथ मी अनघा म्हणजे माझ्या आवाजात ऐकत आहात. अजूनही कॉपी करणारे कॉपी करतातच आहे. बट एनिवे तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे मला लई भारी वाटतंय. तर बघा, आता प्रतापराव म्हणतात, बापरे, अर्जुनला फारच आठवण येते अस्मिताची. तेवढ्यात अस्मिता येते बरं का. आणि प्रतापराव म्हणतात, घ्या, आली अस्मिता. प्रतापराव अर्जुनला म्हणतात, आता तरी घास उतरेल का बाबा तुझ्या घशाखाली? अस्मिता म्हणते, अरे बापरे, अर्जुनला काय आठवण वगैरे येत होती की काय माझी? प्रतापराव म्हणतात, हो अगं खूप. अस्मिता म्हणते, बापरे डॅड, आज सूर्य खरंच दक्षिणेला उगवलेला दिसतोय, नाहीतर अर्जुनला सायलीशिवाय कोणी दिसतं का? प्रतापराव म्हणतात, हे बरोबर आहे हा अस्मिता. आता अर्जुन एकदम चिडून बोलतो बरं का. म्हणजे म्हणजे असा खूप टेन्शन आलंय ना त्याला, त्या टेन्शन मध्ये तो बोलून जातो. हो, बरोबर आहे तुझं अस्मिताई, मी माझ्या बायकोला सोडून कधीच कुठल्या मुलीकडे बघत नाही. आणि फक्त तीच नाही, माझी पूर्ण फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. असं जेव्हा तो चिडून बोलतो तेव्हा सगळ्यांनाच खटकतं, असं का बोलतोय अर्जुन? अर्जुन पुढे म्हणतो, जर कोणी माझ्या फॅमिलीला दुखवायचा प्रयत्न केला ना, तर मी त्या माणसाचा जीव घेईल. असं जेव्हा अर्जुन चिडून बोलतो तेव्हा सगळेच घाबरतात. अस्मिता म्हणते, अरे हो अर्जुन, ठीक आहे, मी सहज बोलले रे. अरे अर्जुन, मी गंमत करत होते. काय झालं, एवढं का चिडलायस तू? अर्जुन म्हणतो, आय एम सिरियस अस्मिताई. एनिवेज मी निघतो आता. असं म्हणून अर्जुनने नाश्ता पण नाही केला आणि निघून गेलाय. सायली विचार करायला लागते, अरे देवा, काय झालंय यांना? एवढे का डिस्टर्ब झालेत हे आज? सगळ्यांनाच नवल वाटते, अर्जुन असा का चिडला अचानक? काहीतरी झालंय हे कळलंय, आता घरच्यांना सगळ्यांनाच कळलंय. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, या सचिनचं अफेअर समोर येईल का घरच्यांच्या? अर्जुनने सांगायला हवं हे बरोबर आहे, पण अस्मिता 2 जीवाची आहे. हे सगळं जर तिला बिचारीला आता सांगितलं तर तिच्यासाठी हा फार मोठा धक्का असेल. त्यामुळे अर्जुनने घरच्यांना सांगितलं नाहीये. आता या सीन मध्ये बघा, प्रिया आणि नागराज भेटलेत बरं का. प्रिया म्हणत असते, तुम्हीच त्या मैपतला कुठेतरी लपून ठेवलंय ना. मी त्या मैपतला पकडण्यासाठी जी मेहनत घेतली ती सगळी मेहनत तुम्ही अलगद बाजूला ठेवून स्वतः मैपतला लपून ठेवलं ना. कुठे फेडणार आहात ही पाप? नागराज म्हणत असतो, ए प्रिया चल, पाप पुण्य मला नको शिकू हा. तुझ्या पापांचा पाडा वाचायला सुरुवात केला ना, आता 2 दिवसही कमी पडतील. आली मोठी शाळा. कशाला बोलवलंय तुम्हाला इथे? त्या साक्षी विषयी बोलवलंय ना सांगायला, चल बोल, पटकन बोल. प्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही साक्षी विषयी काही गोष्टी ऐकल्या का? अरे ऐकून घ्या ना माझं. नागराज असं बोर होतंय, असं चेहऱ्यावर एक्सप्रेशन देतो. प्रिया म्हणते, ऐकून घ्या माझं. अहो तुम्ही ती गोष्ट ऐकलीये का? राक्षसाचा जीव पोपटात अडकलेला असतो. पोपटाला जर ठार मारलं तर आपण राक्षसाला हात न लावता त्याचा जीव घेऊ शकतो. आठवते का तुम्हाला ती गोष्ट? नागराज म्हणतो, हो वाचले मी कुठेतरी. प्रिया म्हणते, मैपतचा जीव साक्षीमध्ये अडकलेला आहे. नागराज म्हणतो, मग त्याचं काय पुढे? प्रिया म्हणते, त्या मैपतचा जीव साक्षीमध्ये अडकलेला आहे. जर मैपतचा जीव घ्यायचा असेल तर आपण साक्षीचा उपयोग करायचा. नागराज म्हणतो, म्हणजे काय करायचं? त्यावर प्रिया म्हणते, मैपतचे बिंडोक पंटर कधी कामाला येतील? नागराज म्हणतो, तुझ्या डोक्यात जे ना ते पटकन बोल प्रिया आता. प्रिया म्हणते, ओ काका, थोडं कठीण आहे, पण हा प्लॅन अशक्य नाहीये. हे बघा ऐका. आता प्रियाने नुसते ओठ हलवलेत बरं का प्रेक्षकांनो. काहीतरी प्लॅन सांगितलाय तिने नागराजला, पण तो प्लॅन आपल्याला काही ऐकवलेला नाहीये. आता ती अशी त्याच्या अवतीभोवती फिरते वगैरे, असं नुसतं म्युझिक लावलंय तिथे त्यांनी. आता प्रिया तो सगळा प्लॅन सांगून झाल्यावर नागराजला तो प्लॅन जरा आवडलाय. प्रिया आता म्हणते, कसा वाटतोय काका हा प्लॅन? नागराज म्हणतो, असं झालं तर? प्रिया म्हणते, असं झालं तर तो मैपत तुमच्या विरुद्ध कधीच तोंड उघडणार नाही. आता हे साक्षीला किडनॅप करतात का काय कोणाच ठाऊक. असो, पण आता नागराज म्हणतो, प्लॅन तसा तुझा बरा आहे, पण प्रिया आता हसायला लागते आणि म्हणते, प्लॅन माझा भारीच आहे, पण मी हे सगळं आपल्यासाठी करते. मला आता तरी सांगाल का मैपतला कुठे लपवलंय? नागराज म्हणतो, अच्छा 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 अच्छा, आता आलं लक्षात माझ्या. मैपतचं काय करायचंय ना प्रिया, ते प्रिया तू या सगळ्यांपासून लांब राहा. मैपतचं काय करायचं ना ते माझं मी बघून घेईल. प्रिया म्हणते, तुमचा माझ्यावर एवढा पण विश्वास नाहीये काका? आता नागराज म्हणतो, नाहीये, अजिबात तुझ्यावर विश्वास नाहीये. आणि लक्षात ठेव, आता आता मला हा जो मस्का मारायचा प्रयत्न करतेस ना तो बस कर. प्रिया म्हणते, काका तुम्हाला एवढा चांगला प्लॅन सांगितला मी. आणि नागराज म्हणतो, तो प्लॅन आधी सक्सेस होऊ दे प्रिया, मग नंतर बघू आपण. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की हा जो नागराज आहे तो मैपतला ब्लॅकमेल करायला लागतो आणि म्हणतो, अरे मैपत, साक्षी जिवंत आहे, उर्फ समीरा शेख जिवंत आहे, हे जर लोकांना कळलं तर साक्षीला जेलमध्ये जावं लागेल ना रे. मैपत, चालेल का तुला हे सगळं? चालेल का?
आता मैपतला कळतंय नागराज हे सगळं का करतोय, साहजिक आहे, कळणारच आहे. पण आता इकडे सायली आणि अर्जुनला एकमेकांशी बोलताना दाखवलंय. सायली म्हणते, "अहो एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्हाला. अहो आपण नागराज काकांवर लक्ष ठेवायसाठी सुमन काकूंची मदत घ्यायची का? म्हणजे नागराज कधी जातात, कुठे जातात, म्हणजे कोणाचे फोन येतात त्यांना, ते कोणाशी बोलतात, सुमन काकू सांगतील ना आपल्याला." आता एवढंच सायली बोलते आणि इकडे या साक्षीला धमकीचे लेटर पाठवतायत, सावध राहा वगैरे. काय चाललंय यांच्या डोक्यात कोणास ठाऊक. पण मालिकेचा आणखीन एक प्रोमो आलाय 31 डिसेंबरचा. त्यात नागराजने प्रतिमा आत्याची बॉडी म्हणून कोणाची तरी बॉडी जाळलेली असते बघा मागे. तर तो फुटेज आता अश्विनच्या हाती लागलाय आणि तो फुटेज अश्विनने रविराज, अर्जुन, सायली तिघांनाही दाखवलाय. आता हे सगळेच्या सगळे त्या तिसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे नागराजच्या मागे लागणार आहेत. प्रेक्षकांनो, संशयाची सुई नागराज पर्यंत येऊन पोहोचली. आता नागराज कधी पकडला जातोय ते बघूया. इतक्यात तर पकडला जाणार नाही, पण कोणाला ना कोणाला त्याचं सत्य कळेल असा एक माझा अंदाज आहे. बघूयात. आजचा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या ह्या रिव्ह्यू नंतर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू पण एन्जॉय करायला विसरू नका आपल्या दुसऱ्या चॅनलवरती. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. टेक केअर मंडळी, धन्यवाद.